आर्टिफिशियल फुलांच्या रंगामुळे कॅन्सर होण्याची भीती आहे आणि म्हणून या आर्टिफिशियल फुलांना किंवा ते जे टॉक्सिक कलर वापरले जातात ज्याच्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो अशी फुलं त्यावर बंदी आणावी, त्याला बॅन करावं अशा प्रकारची मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत मांडली आणि त्यावर विधानसभेमधून मंत्री महोदयांकडून उत्तर सुद्धा आलं। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि यात लक्ष घालून अभ्यास करून यावर बंदी आणता येईल का या संदर्भात महत्त्वपूर्ण येत्या काळामध्ये विचार केला जाईल असं आश्वासन सभागृहाला दिलं। नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माझ्यासोबत आमदार विक्रम पाचपुते आहे, त्यांच्या हातात ही आर्टिफिशियल फुलं सुद्धा दिसत आहेत। सांगा काय प्रश्न होता, काय चर्चा झाली? आजची लक्षवेधी जी होते जे आर्टिफिशियल फुलं आहेत, त्यानंतर खेळण्या असतात किंवा फुगे असतात, हे जे वापरले जातात, आपला कोणताही सणसूद असेल, कार्य असेल, तर या ठिकाणी डेकोरेशनला सहजपणे ही फुलं आणि हे फुगे वापरले जातात। पण आपण एक ऑब्झर्व केलं का, आता माझ्या हातामध्ये हे जे दोन गुच्छ आहेत हे एकाच एकाच बॅचमधली फुलं आहेत। याला खूप रंग लागलेला आहे आणि याला रंग नाही आहे। तर ही जी रंगवाली फुलं आहेत ही बॅचमधली न वापरलेली डेकोरेशनमधली फुलं आणि ही डेकोरेशनमध्ये वापरलेली फुलं। त्यामुळे ही फुलं तुम्ही पहा, हा जो रंग फेड झाला आहे, अनेकदा आपण पाहतो डेकोरेशन असतं पण आपण हा विचार करत नाही हा रंग फेड होतो म्हणजे रंग जातो कुठे। याच्यामध्ये टॉक्सिक कलर्स आहेत आणि त्याचे मायक्रो किंवा नॅनो पार्टिकल्स हे हवेमध्ये मिसळतात आणि हे कलर फेड होत असताना ते हवेमध्ये मिसळल्यामुळे ते कळत न कळत श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातात आणि ह्याच्यावरती खूप थिसीस झालेले आहेत। टॉक्सिक कलर्स इतके घातक आहेत म्हणजे ज्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊ शकतं, ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, काही जणांना त्याच्या पोटात अल्सरही होऊ शकतं। आणि खेळण्यांमध्ये हे जर कलर आले तर लहान मुलांच्या हातात ज्यावेळेस आपण खेळणी देतो, फुगा देतो, ते सहजपणे तोंडात घालतात आणि तोंडाच्या माध्यमातून जर ते पोटात गेले तर पोटाचा कॅन्सर सुद्धा होतो, हे प्रूव्ह झालेलं आहे। म्हणजे आधीच आपण कर्करोगामुळे आणि कॅन्सरमुळे त्रस्त आहे आणि त्यात सर्व वयोगटातील लोकांना, मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत कॅन्सरची लागण झालेली आहे आणि त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत। आज घडीला कॅन्सरचा धोका हा सर्व देशामध्येच, वेगवेगळ्या राज्यात, मोठ्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आपल्याला कळायला लागतात की हाही एक कॅन्सर असू शकतो का शरीरामध्ये आणि त्याची ही सुद्धा कारणं असू शकतात। म्हणजे सभागृहात तुम्ही हा प्रश्न मांडण्यापूर्वी त्याचा काही एक मेडिकल रिपोर्ट, सायंटिफिक रिपोर्ट त्याची कोणाशी बोललं का? आपल्याला थिसीस हे ऑनलाईनही उपलब्ध मिळतील आणि आपल्याला पाहिजे असेल तर मी द्यायची सुद्धा व्यवस्था करतो। मुळात काय होतं, हे सगळे कलर्स बँड आहेत भारतात, महाराष्ट्रात बँड आहेत, पण हे तपासणी करायची यंत्रणा नाही आहे, नुसतं बॅन आहेत। तर प्रॉब्लेम असा आहे की आमचं असं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे कंट्रोलिंग एजन्सी तेवढी स्ट्रॉंग नसेल तर पूर्ण फुलच बॅन करा ना। तुम्ही त्याच्यावरती नियमावली आणलेली आहे, नियमावली असं सांगतं की टॉक्सिक कलर वापरलेले कोणतीही फुलं, कोणत्याही गोष्टी वापरू नयेत। हा जो नियम असेल तर हे टॉक्सिक आहेत की नाही हे ठरवायचे कसे? त्यासाठी लॅब्सच नाही आहेत आपल्याकडे। तर मग त्यापेक्षा जर आपल्याकडे जोपर्यंत प्रणाली नाही, यंत्रणा नाही, तोपर्यंत संपूर्ण प्रोडक्टच बॅन करा तुम्ही। त्यामुळे नुसतं त्याच्यावरती नियंत्रण आणण्यापेक्षा पूर्णच गोष्ट बॅन केली। म्हणजे मला आनंद एका गोष्टीचा होतो की आज या राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, म्हणजे मंत्री महोदयांच्या काही मर्यादा होत्या, कारण वातावरण बदलमध्ये त्यांना काही मर्यादा येतात। त्यांनी सांगितलं की आम्ही प्लास्टिकला बंदी आणलेली आहे, पण आता हे ज्यावेळेस आता ही आहे, हे पॉलिएस्टरचं प्लास्टिक म्हणजे कुठल्या प्लास्टिकला बंदी आणलेली होती? प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकला ऑलरेडी बंदी, सिंगल यूज पातळ प्लास्टिक असतं, त्यापासून बनलेल्या काही गोष्टी असतील, कव्हर्स असतील, ह्याच्यावर बंदी आहे। पण त्यामुळे आम्हाला मर्यादा फुलांवरती बंदी आणण्यासाठी आहे, कारण अशी कोणती बंदी नाहीये। त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री उठले आणि म्हणले हा विषय गंभीर आहे, नक्कीच आम्ही कोणत्याही त्याचं रॉ मटेरियल असलं तरी टॉक्सिक कलर वापरले जाणाऱ्या फुलांना महाराष्ट्रामध्ये कशी बंदी आणता येईल, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। येणाऱ्या काळामध्ये तात्काळ GRही काढला जाईल आणि त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून बँक्वेट हॉललाही विनंती केली आज की तुम्ही आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन करू नका आणि कायद्यामध्ये फक्त वापरण्यावरच, पूर्वी काय होतं खरेदीवर बंदी होती, तर आता नुसती खरेदीवर बंदी नाही तर वापरण्यावर, जो डेकोरेटर वापरेल त्याच्यावर पण गुन्हा दाखल करायचा
आणि ज्या बँक्वेट हॉलमध्ये हे डेकोरेशन केलं जाईल त्या बँक्वेट हॉलवरती सुद्धा गुन्हा दाखल करायचा हे ते कायद्यामध्ये आम्ही तरतूद करू आणि असं असे आश्वासन GR आणू दिलंय. असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. बरं, आता ही जी फुलं आहे विक्रमजी, मुळात अशा प्रकारच्या फुलांना आयातच मुळात चीनमधून केलं जातं भारतामध्ये. त्यात असं वाटतं की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं उत्पादन आपल्या देशात होत असेल, होतही, पण मोठ्या प्रमाणात चीनमधनं हे सगळ्या वस्तू आयात केल्या जातात. आणि मग त्या आयातीचं धोरण, मग तिथे कुठे आडकाठी आणता येईल, त्याला कुठे पायबंद घालता येईल, असे खूप मोठे विषय आहेत. काय होतं, हे प्रकरण केंद्रापर्यंत पण जाऊ शकतं. केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय, याच्यात जनजागृती झाली. जसं आपला मागचा विषय होता आर्टिफिशियल पनीरचा विषय. पनीरचा त्यामुळे जनजागृतीमुळे काय झालं, सरकारी यंत्रणेला काम करायला मर्यादा असते. पण ह्याच्यामध्ये सहभाग झाला, जनतेचा सहभाग झाला, तर याच्यामध्ये वेग वाढू शकतो. आज तुम्ही सांगा, जर याची अवेअरनेस क्रिएट झाला, स्वतः आज मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे, तर उद्या तुमच्या घरात एखादं कार्य असेल, तुम्ही 4 पाहुणे कमी बोलवा, पण डेकोरेशनवरती आर्टिफिशियल फुलांच्या ऐवजी नॅचरल फुलांचा जर तुम्ही वापर केला तर पाहुण्यांचा तुम्ही काय म्हणणार, आरोग्याचा विचार केला पाहिजे ना. त्यामुळे हा अवेअरनेस क्रिएट होणं गरजेचं आहे. आणि Social यातला एक awareness मधला create मार्ग कसा काढला विक्रमजी, की आता ही जी फुलं आहेत बेसिकली, ही फुलं स्वस्त मिळतात तुलनेनं नैसर्गिक फुलांपेक्षा, आणि जी डेकोरेशनची फुलं असतं सौंदर्य सजावटीसाठीची ती महाग असतात. म्हणून हा एक मधला मार्ग वापरतात आणि तो फील देतात. बरं, हे काही लग्न समारंभातही होत नाही, आपल्या घरात सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा जी. वापर होतो, आणि लहान मुलं घरात असतातच. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या बऱ्याचशा माता भगिनी कोणतंही व्यसन नसतं, सुपारीचं साधं खांड खाल्लेलं नसतं, तरी सुद्धा कॅन्सर का होतो, कळत न कळत अशा गोष्टींमुळे कॅन्सर होतो. याचा कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे, याची जनजागृती होणं गरजेचं आहे. येणाऱ्या 4 दिवसामध्ये होळी आहे. होळीमध्ये आता आपल्याकडे वॉटर बलून्स वापरले जातात, पाण्याचे फुगे वापरले जातात. त्या फुग्यांना तुम्ही एक प्रयोग करून जर पाहिलात की फुगा फुगून ठेवला किंवा पाणी भरून जरी ठेवला तर संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा कलर बदललेला असतो, रंग बदललेला असतो, तो फेड झालेला असतो. याचा अर्थ तो तुमच्या पर्यावरणावर, त्या परिसरामध्ये त्याचा कलर गेलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरकार कायदे करू शकतो, पण कायद्यांची अंमलबजावणी करायची असेल तर ती तुमची आमची सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे. आजही प्लॅस्टिक मार्केटमध्ये मिळतं कारण त्याला डिमांड आहे. जोपर्यंत डिमांड संपत नाही तोपर्यंत सप्लाय संपणार नाही. शासन काय फक्त मर्यादा आणू शकतं, पण डिमांड न करणं ही तुमची आमची रंगपंचमीचे दिवस आता येतील, आणि आपण बघत होतो की केमिकलचा रंगामध्ये वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, आणि त्यातूनही आजार बळावत होते, त्याचाही धोका होता. त्याच्याबद्दल काही माहिती आहे की आता जरा नैसर्गिक रंग वापरण्याकडे लोकांचा कल आहे, पण तरी सुद्धा टॉक्झिक कलर, केमिकल मिसळलेले कलर्स वापरतात, आणि कुठे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा वापर अनेक ठिकाणी अजून सुद्धा होतो. डोळ्याला ते रंग लागतात, त्यातूनही खूप धोका निर्माण होतो खेळल्यानंतर. हे मुळात असं आहे की तुमच्या शरीराला, तुमच्या चेहऱ्यावरती टॉक्सिक कलर लावलेला तुम्हाला चालेल का? मग ही आपली जबाबदारी आहे की आपण रंग विकत घेत असताना हे नॉन टॉक्सिक जर विकत घेतले तर आपण आपल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या चेहऱ्याला तो खराब रंग लावणार नाही. हा जर प्रत्येकाने विचार केला तर टॉक्सिक कलरची डिमांड राहणारच नाही मार्केटमध्ये. त्यामुळे असं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अवेअरनेस महत्वाचं चला, आहे. एक गोष्ट या निमित्तानं आणखी चर्चा करतो, ज्याचा थोडासा उल्लेख केला की मुळात विक्रम पाचपुते यांनी मागील विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आर्टिफिशियल पनीरच्या संदर्भात एक प्रश्न विचारला होता, आणि त्या प्रश्नाची चर्चा झाली. राज्य सरकारनं त्याची दखल सुद्धा घेतली. आता त्याचं अपडेट काय, आणि त्यानंतर हे मानवी जीवाला धोका निर्माण होणार हे प्लास्टिकचे सगळे फुलं आहे, तोही एक विषय अत्यंत महत्त्वाचा चर्चेला आला, आणि तो जनप्रबोधन, जनजागरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पनीरच्या संदर्भात काय आहे? ते पनीर आता यंत्रणा हो. राबवते, प्लास्टिक नाही, पनीर actually- जप्त केलं जातं किंवा अजूनही काही? नाही, अजूनही केलं जातं. मुळात काय की अॅनालॉग चीजच्या विक्रीवर कोणती मर्यादा नाही आहे. अॅनालॉग चीज विकू शकतात, आणि माझा आक्षेप अॅनालॉग चीज विक्री थांबवा असा नाही आहे. माझा आक्षेप असा आहे की अॅनालॉग चीज जे पनीर म्हणून विकलं जातं त्याच्यावरती बंधन आली पाहिजे. हे सगळं अॅनालॉग चीज म्हणजे अॅनालॉग चीज म्हणजे आर्टिफिशियल पनीर, आर्टिफिशियल पनीर जे तेलापासून बनलेलं असतं, हा. आणि पनीर हे दुधापासून बनलेलं असतं. त्यामुळे हे आर्टिफिशियल जे आहे, म्हणजे अॅनालॉग चीज आहे, याला कुठेतरी त्याच्यावरती नियंत्रण येणं गरजेचं आहे. आपला प्रश्न म्हणजे पहिल्यांदा असं झालं आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये एखाद्या प्रश्नाची चर्चा होते, आणि केंद्र सरकार सुमोटो त्याच्यावरती FSSAIने एक कमिटी नेमली, आणि लोकांकडनं त्या ठिकाणी पब्लिक हिअरिंग्स पण घेतल्या, जनतेकडनं आव्हानही मागवली, अनेक लोकांच्या हरकती सुद्धा मागवल्या की अॅनालॉग हा शब्द ठेवायचा की नाही, म्हणजे अॅनालॉग चीजला वेगळंच नाव द्यायचं, म्हणजे ज्याच्यामुळे तो चीज सेगमेंट येणार नाही.
तर याच्यावरती सुद्धा केंद्र सरकारची प्रणाली काम करते. त्याचबरोबर राज्य सरकारने सुद्धा मागच्या बजेटमध्ये काही जास्त तरतूद करता आली नव्हती. आत्ताच्या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी तरतूद घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये FDA हे सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि FDA मध्ये जर लॅब्स वाढल्या तर ह्या गोष्टींना आळा बसेल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एखादी लॅब असावी. सध्या जिल्ह्यात होऊ शकत नसेल तर आम्ही ही मागणी केली की प्रत्येक विभागात एकतरी लॅब असावी, स्पेशली म्हणजे सेपरेट फूड टेस्टिंगसाठी ती लॅब असेल तर हे प्रश्न नक्कीच निकाली निघतील. मग इतकं सगळं करून तुम्हाला कुठे काही आर्टिफिशियल पनीर राज्यात आढळलं? कुठल्या जिल्ह्यामध्ये काही सगळीकडेच रिपोर्ट कसं आले? असतं माहिती आहे का? अजूनही आढळतं? आढळतं, अजूनही आढळतं. जर भेसळयुक्त दुधावरती कारवाई होते पण तरी 100% सुद्धा ते आढळतं. अजूनही भेसळयुक्त आढळत मिठाई असतं. मी तुम्हाला आपल्याला असं म्हणलं ना, दिवाळीच्या दिवसात सणांमध्ये मिळते. डिमांड जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आज खरं तर मीडियाचे विशेष आभार मानले पाहिजे. आपल्यासारख्या सगळ्यांनी म्हणजे मीडियानी असेल, इन्फ्लुएन्सर्सनी असेल, हा मुद्दा खूप उचलला. म्हणजे या सभागृहात चर्चा झाल्यानंतर अनेक दिवस ह्याच्यावरती चर्चा सुरू राहिली. ही चर्चा सुरू झाल्यामुळे जनतेमध्ये एक अवेअरनेस झाला. आज तुम्ही बघा, नॉर्मली हॉटेलमध्ये गेले तर लोक, अरे तुमचं पनीर खरं आहे का? साशंक मनानं लोक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की हा प्रश्न विचारायची जी पद्धत सुरू झाली ना, याच्यामुळे कुठेतरी आता सतर्कता वाढलेली आहे. त्यामुळे सतर्कता ही महत्त्वाची आहे. शासनाकडे काही मर्यादा असतात, पण आपल्या सर्वसामान्य जनतेने जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर नक्कीच ह्या गोष्टी मला असं वाटतं म्हणजे यावेळेला तुम्ही मागे आर्टिफिशियल पनीर, आता आर्टिफिशियल फुलं, पुढच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये काही वेगळा मुद्दा काढाल तो जनतेच्या हितासाठी असेल. त्यासाठी शुभेच्छा. खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. ही विक्रम पाचपुते यांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली? कारण हा मुळातच आर्टिफिशियल फुलांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा काही त्रास तुम्हाला झाला असेल का, तीही कॉमेंट तुम्ही यात करू शकता. नवराष्ट्र डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्ही बेल आयकॉनवर जा, बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.